तर मित्रमैत्रिणींनो, आम्हाला जी रूम मिळालेली होती ती 115ची होती बघा. 5 1 6 7. स्वामी समर्थ कायम 7 असतात. आणि सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला, ज्यावेळी आम्ही नृसिंहवाडीला एक 5 वर्षापूर्वी गेलेलो होतो त्यावेळी देखील आम्हाला जी रूम मिळालेली ती 7 नंबरचीच होती. अशा प्रकारे इथलं हे ट्रस्टचं आहे. आणि त्यानुसार आम्ही काल रात्री इथं 1 वाजता अचानक पोहोचलो गाणगापुरामध्ये. कोल्हापूर टू गाणगापूर असं 1 वाजता पोहोचलो. मग त्यामध्ये आम्हाला इथं जी ही रूम मिळाली ती मिळालेली आहे. AC रूम ही 2500ला आहे आणि नॉन AC रूम ही 1500 रुपयाला आहे. तर तुम्हाला आता यामध्ये श्री गुरुदेव दत्तांचा दर्शन प्रथम आपण इथंच घेऊ आणि आपण आज गाणगापूरच्या या सुप्रसिद्ध दत्तांचं चरण लागलेल्या ठिकाणी आलेलो आहोत. तर आपण अशा प्रकारे इथं आलेलो आहोत आणि आपण आपलं हे कामकाज पाहत आहोत. श्री क्षेत्र गाणगापूर. हे बघा, आपण श्री क्षेत्र गाणगापुरामध्ये आलेलो आहोत. आता यातमध्ये सांगितलेलं आहे की कुठं कुठं दर्शन घ्यायचं. पहिलं दर्शन हे संगम इथं घ्यायचं आहे. भीमा अमरजा संगम येथे हे भक्तिस्थान आहे. स्थानात दर्शन घेतल्यानंतर पुढं निर्गुण पादुका त्रिमूर्ती दर्शन आहे. हे दत्तकर्मस्थान आहे. मूळ ग्राम आहे हे. आणि तिसरं म्हणजे श्री कल्लेश्वर शनी मंदिर दर्शन हे मुक्तिस्थान आहे. वरील तिन्ही देवांचे दर्शन घेतल्यानंतर गाणगापूर यात्रा पूर्ण होते. तर मित्रमैत्रिणींनो, आज आम्ही गाणगापुराची यात्रा करणार आहोत. तर चला पाहू, तुम्ही देखील माझ्यासोबत व्हिडिओ पाहून श्री गुरुदेव दत्तांचं दर्शन घ्या. गाणगापूर हे कर्नाटकामध्ये येते. तर अशा रीतीने आज आम्ही गाणगापुरात गुरुदेव दत्तांच्या कृपेनं आलेलो आहोत. आम्ही कुठं थांबलेलो आज हे तुम्हाला मी दाखवणार आहेच. बघा तुम्ही देखील. हा असा परिसर आहे. ही माझी बहीण मला बोलवत आहे इथं. हा असा परिसर आहे सर्व. ही एक ट्रस्ट आहे. आम्ही इथं राहिलेलो होतो. आम्हाला रात्री छानपैकी झोप आली आणि गुरुदेव दत्तांचा आशीर्वाद आणि ते आमच्यासोबत असताना आम्हाला कशाचीच कमतरता नाही ह्याची देखील जाणीव झालेली आहे. तर आता मी बघा पुढच्या आपल्या गगनपूरच्या गाणगापुराच्या यात्रेसाठी आपण जात आहोत. तर चला पाहू, आपण आपली गाणगापुराची ही यात्रा सुरू करू. आजचा आमचा सुप्रभात खूप छान झालेला आहे. हे आहे जे ड्रायव्हिंग करत आहेत हे माझे मामा आहेत आणि माझी ही छोटी बहीण आहे आणि मी. असं आम्ही तिघजणी आज गाणगापुराची यात्रा करत आहोत. आज आम्हाला हे भाग्य मोठं जे दिलेलं आहे श्री गुरुदेव दत्तांनी, त्याचं खूप खूप आम्ही गुरुदेव दत्तांचे तिघेही खूप खूप आभार मानत आहोत. उपकृत आहोत. त्यांची सदैव कृपा आमच्या सर्वांच्यावर राहावी हीच स्वामीचरणी प्रार्थना आहे. तर ठीक आहे, आता पुढं जसं जसं मी जाईन आणि तुम्हाला व्हिडिओ दाखवेन, तुम्ही देखील ते पहा. गाणगापूर कसं आहे, आपल्याला किती वेळा हे अंतर लांब असल्यामुळं येता येत नाही, पण तुम्ही माझ्या या व्हिडिओमधून की नाही गाणगापुराचं दर्शन घ्या. श्री गुरुदेव दत्तांची कृपा होईल तुमच्यावर. तुम्ही देखील याल दर्शनाला. बघा म्हटलेलंच आहे, अशक्य ते शक्य करतील स्वामी. अगदी त्याची प्रचिती येते आपल्या जीवनामध्ये. श्रद्धा देखील तितकीच आपल्याला हवी ना. बघा आपण असं आलेलो आहोत. हे गाणगापूर आहे. आता आम्ही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा त्या भक्ती संगमाकडे जात आहोत.
गाणगापूर तसं डेव्हलप्ड अनडेव्हलप्ड असं दोन्ही दिसत आहे. प्रचंड प्रमाणात भक्तांची ये जा असल्यामुळं तिथं खूप गर्दी असते. आज रविवार आहे आणि बघा इथं गायींचं प्रमाण खूप मला दिसत आहे. गुरुदेव दत्तांच्या गायी आहेत बघा. इथं सर्वजण असं चाललेले आहेत. भटजी बघा, आज काय मजा झाली माहिती आहे मैत्रिणींनो. सकाळी जेव्हा आम्ही त्या रूमवरून उठलो त्यावेळी कसं झालं, एक थोड्या वेळाने की नाही टिक टिक आलं. मला वाटलं नेहमीप्रमाणे हॉटेलमध्ये विचारायला येतात ना की सांगा काय चहा नाश्ता कॉफी काय आणून देऊ. तर मी दार उघडलं तसं काही असेल म्हणून ऑर्डर करण्यासाठी. तर बघते तर काय समोर पुजारी भाऊ आलेले. पुजारी भाऊ अगदी त्यांच्या वेशभूषेमध्ये आलेले आणि म्हणाले की तुम्हाला पूजा कोणती करायची आहे सांगा. मी त्यांना विचारलं कोणकोणत्या पूजा आहेत. त्यांनी वेगवेगळ्या पूजांची नावं सांगितली. म्हणलं ठीक आहे घरी विचारून सांगते म्हणलं. गेले. मला आश्चर्य वाटलं या आत्ताच्या मॉडर्न युगामध्ये देखील माणसाने. मॉडर्न युग नव्हे, ऐका तसं नाही, तुम्ही मध्ये बोलू नका मॅडम. कसं आहे माहीत आहे, आत्ताच्या या युगामध्ये देखील प्रत्येकजण आपलं जे काय स्किल आहे ते दाखवत आहे आणि त्यातून पुढं येत आहे. असं धार्मिक क्षेत्र देखील काही असं मागं राहिलेलं नाही आहे यात. तर आता आपण चाललेलो आहोत. हा बघा बोर्ड कन्नडमध्ये आहे, वाचता येत नाही, खाली इंग्लिश पण लिहिलेलं नाही आहे. तर आमचं प्रयाण चाललं आहे पुढच्या यात्रेसाठी. तुम्ही देखील आहातच की सोबत माझ्या. तुम्ही देखील या सगळ्या गाणगापूर यात्रेचं तुम्ही देखील या चित्रणाद्वारे सोबत आहात मित्रमैत्रिणींनो माझ्या. आता थोड्याच वेळामध्ये ते येईल. काहीतरी कसं आहे बघा हे गाणगापूर. हे बघा वटवृक्ष आहे. हे बघा श्री दत्तपीठ संस्थान आहे हे. इथं बघा त्या इमारतीवर गुरुदेव दत्तांच्या गुरुचरित्रातील काही पार्ट मूर्ती स्वरूपात चित्ररूपात दाखवलेलं आहे. हे संगम तेल्लूर आहे. हे काय आहे, संगम तेल्लूर. ह्याच्यात पण वाजत नाही आहे काय झालेलं. आपण संगम तेल्लूरला चाललेलो आहोत. आपली पहिली भेट जी असेल गाणगापुरातील ही संगम तेल्लूरला आहे. हे एक यात्रा पूर्ण करण्याचं 3 स्थान आहेत. त्यापैकी हे संगम तेल्लूर पहिल्यांदा करावं लागतं. बघूया आता संगम तेल्लूर कसं आहे. हे बघा हे नागेश्वर मंदिर आहे. हो मैत्रिणींनो, मॅडम तुम्ही मध्ये नका बोलू प्लीज. हे का लागलं आता माझा व्हिडिओ चाललाय त्यामुळे लागलेलं नाही. ते गुरुदेव दत्त लावायला नाही. बघा भक्त ॲटो रिक्षाने पण येत आहेत. हे श्री स्वामी समर्थ गाणगापूर देव. इथे यायचं आहे आपल्याला. मी हे जे आहे बघ तिथे यायचं आहे. प्लॉट फॉर सेल हे उपयोगाचे आहेत. हे बघा हे गाणगापूर आहे. प्रवासी बघा कसे बसून चाललेले आहेत. पण श्री गुरुदेव दत्तांनी आपल्यावर आज खूप खूप कृपा केलेली आहे. अचानक भेट, आणि भेट म्हणण्यापेक्षा स्वामींचा आदेश आला की कुणाचं काही चालत नाही. स्वामींचा आदेश आला आणि आमचं प्रयाण गाणगापुराला. माझ्या अगदी स्वप्नातही नव्हतं किंवा वाटलं पण नव्हतं मी गाणगापुराला येईन असं. नेहमीप्रमाणे ऑफिसचं रुटीन. गुरुदेव दत्तांनी बोलवलं आणि माझं PhDचं मेन सगळ्यात मी क्वालिफाय झालो. आहे बघा मॅडम, काय ते होतं ते आम्हाला नेहमी प्रचिती आलेली आहे. श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त हे सोबत आमच्या सोबत असतात. अगदी दैनंदिन जीवनात देखील त्यांचं नामस्मरण आमच्या मनात चालू असतं मित्रमैत्रिणींनो. आणि बघा कसं आहे हे बघा
आता हे मामा जे आमचे हात दाखवत आहेत ते आपल्याला हे दाखवण्यासाठी. बघा हे सुंदर मंदिर आहे, हे हनुमानाचं मंदिर आहे बघा. आपल्या प्रिय हनुमंताची मूर्ती किती किती उंच आणि छान आहे. थांबा एक सेकंड, बघा किती सुंदर आहे. हनुमंताची कृपा, नंतर गुरुदेव दत्त, लक्ष्मी नारायण, श्री रामकृष्ण, सरस्वती अशा विविध मूर्त्या आहेत इथं. आणि मैत्रिणींनो, इतकं सुंदर आहे ना हे सारं परिसर. पहा, तुम्हालाही आवडेल खूप. तिरुपतीची मूर्ती आहे, रामदास महाराज आहेत, असे सर्व देव इथं आरूढ आहेत. म्हणजे माणसाच्या मनामध्ये श्रद्धा ही फार मोठी गोष्ट आहे मित्रमैत्रिणींनो. बघा हे आता पहिलंच आपलं स्थान आहे जे भेटायला जाणार आहोत पुढं. हा ॲक्च्युली आश्रम आहे, हा आश्रम आहे. आता बघा काही भक्त येत आहेत, आश्रमात आले असतील कदाचित हे भक्त राहण्यासाठी. आणखीन हे अशा भक्त निवास व ध्यान केंद्र आहे. बघूया इथं जाण्याचा आपल्याला योग आला तर आपण निश्चित जाऊ. आता तर आपण इथं नामस्मरणार्थ जात आहोत. बघा इथे महाराष्ट्र शासनाच्या ST सेवेचं हे बस स्टॉप आहे. म्हणजे तरी देखील पार्किंग व्यवस्था आहे. तू मध्ये तुझं बोलायचं संबंध नाही तर असू दे, नाही तर मी बंद करते. हे बघा ठिकाण कसं असतंय की आपली एकदा लिंक असली आणि त्यात दुसरे बोलायला लागले की आपण काय बोलायचं कळत नाही हो मॅडम. हे बघा संत गाडगे महाराजांचा देखील गंगा मठ आहे इथं. कृष्णा प्रस्फूर्ती आहे, अवधूत पीठ आहे, पारायणसाठी खोली भाड्यानं मिळते असं लिहिलेलं आहे इथं. आणि ही अशी सुंदरशी कमान आहे बघा. हे कन्नडमध्ये लिहिलेलं आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा संगम दरबार आहे मित्रमैत्रिणींनो. पहिलं स्थान हेच असेल. इथं बघा सर्व भक्त असे ओळीनं उभारलेले आहेत. अशी भक्तांची ये-जा सुरू आहे. असा हा गाणगापूर येथील संगम परिसर आहे बरं का. खाली नदी आहे का सर? पुढे जावं तिकडच तुम्ही म्हणतो का आम्ही आमची इथं गाडी पार्क करत आहोत आणि आमचं प्रयाण आहे संगमाकडे. गाडी पार्क केलेली नाही, जागा काय योग्य वाटली नाही मामांना, त्यामुळे पुढे घेऊन चाललेले आहेत. खूप लांबून प्रवास करून प्रवासी आलेले असतात गुरुदेव दत्तांच्या भक्तीने.
आम्हाला पार्किंगसाठी आता जागा इथे मिळालेली आहे. तुम्ही इथून ही कमान बघा, यामध्ये श्री गुरुदेव दत्तांचं आपल्याला दिसत आहे. आणि चहा नाही चहा पण नाही, चहा तरी घेऊ असं. अगं तुला पाहिजे तू घे, त्यांना पाहिजे ते घेतील. माझी बहीण चहा घेण्यासाठी सांगत आहे मामांना, परंतु मामा श्रद्धेत भक्तीत सगळे गुंतलेले आहेत, चहा नको म्हणतात. पण जरा फ्रेश, इतक्या लांबचा प्रवास केल्यानंतर बघा मित्रमैत्रिणींनो, फ्रेश होणंही फार गरजेचं आहे ना. तर ही अशी कमान आहे इथं गुरुदेव दत्तांची गाणगापुराची. सुंदर आहे, सुंदर आहे. तर आहे आता आम्ही जरा चहा नाश्ता करण्यासाठी जात आहोत. चप्पल घालू नये, घालू नये गप. कसं आहे, फार लांब जायचं आहे, नाश्त्याला जायचं आहे देवाकडं जाताना ठीक आहे, पण एवढ्या लांब तुम्ही कुठे आहे तुमचे मामाने घातलेलं नाही. अगदी कट्टर भक्ती दाखवायलात. इथं असे वेगवेगळ्या माळा शंका विकायला ठेवलेल्या आहेत बघा. हे नंतर घेऊया. हॉटेलमध्ये नको. मित्रमैत्रिणींनो, इथं बघा भक्तजन किती हे करत आहेत. आणि मामांची माया माझ्यावरची अजूनही कमी होत नाही. त्यांनी मला चहा आणून दिलेला आहे बघा. अरे हा चहा आणून दिलेला आहे. तर आता आम्ही गाणगापूरमध्ये बघा, गाणगापूरमध्ये बघा आम्ही मित्रमैत्रिणींनो तिथे चहा घेत आहोत. हे माझे मामा. बसा नाना. एक बिस्किटचा पुडा त्यांच्याकडेच असेल, त्यांच्याकडे असेल. हा वनवा कितीतरी आम्ही सोसावा, फेड लागले या जीवा. भेट द्या हो राया हो, स्वामी मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो, स्वामी मला भेट द्या हो. आता मी जरा चहा घेते. हे सगळे असे भक्त आलेले आहेत. दिगंबराया हो, स्वामी मला भेट द्या हो. संसाराचा हा मनवा कितीतरी आम्ही सोसावा, वेड लागले याची वा. दिसावा ती आणला हो स्वामी. मित्रमैत्रिणींनो, मला अतिशय गहिवरून आलेला आहे, त्यामुळे शब्दही फुटेनात. भावनांचा आवेग खूप आहे, डोळ्यामध्ये अश्रू येत आहेत. परंतु गुरुदेव दत्तांची माझ्या व आमच्या तिघांच्या प्रती असलेली माया आणि त्यांनी आजचा दिवस त्यांच्या कृपेसाठी आम्हाला दिलेला आहे. अजून
ए इकडे अजून एक पाहिजे म्हणून सांगा. आणि मी सगळा मित्रमैत्रिणींनो एकच्या ऐवजी 2 चहा घ्यायचा आहे. फ्रेश वाटणं गरजेचं आहे, आनंदी राहणं गरजेचं आहे. गुरुदेव दत्तांना, माझ्या स्वामींना कित्येक अगदी लहानपणापासून तर आज अखेर इतक्या वर्षांनी मी भेटायला आलेली आहे. तर मला माझ्या स्वामींचं दर्शन घ्यायचं आहे ना. हा जायचं इकडे असं हे आहे बघा. नेलंय आता गुरुदेव दत्ताने. आमची विनंती मान्य करून आम्हाला गाणगापूरला आणलेलं आहे गुरुदेव दत्तांनी. आम्ही खूप खूप त्यांचं धन्य आहोत. हा परिसर बघा असा आहे. आता पुढे आम्ही कुठं जाणार आहोत ते पुढच्या ब्लॉगमध्ये. मैत्रिणींनो.